देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी त्यांना म्हणले होते की आमचं सरकार आल्याच्यानंतर शेतकऱ्याचा आम्ही पूर्ण सातबारा कोरा करून देऊ. पण दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 29 तारखेच्या एका सभेच्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही 31 तारखेच्या आत तुम्ही पीक कर्ज सगळं पूर्ण भरून टाका. पण हे वक्तव्य दुर्दैवी असल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला अवैध विक्रीस काढायची वेळ आहे. कारण 2 दिवसांमध्ये कुठलाही शेतकरी इतके पैसे गोळा करू शकत नाही. आणि त्यात अवकाळी पाऊस, सुलतानी संकट आणि असल्या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना धीर द्यायचा सोडून हे दंडमशाहीच्या प्रकारे, हुकुमशाहीच्या प्रकारे 2 दिवसांमध्ये कर्ज भरा का म्हणतात. आणि सरकार निवडणूक यायच्या अगोदर ते म्हणते की कर्जमाफी करू. म्हणजे सरकारचं दोन तोंडी मांडळासारखं बोलणं आहे. एका तोंडाने अजितदादा बोलतात आणि एका तोंडाने देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की आम्ही कर्जमाफी करू. पण अजितदादा म्हणतात की कर्ज भरून घ्या. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पूर्णपणे काळ फसले जात आहे. आणि एक सरकार, एक मित्रपक्ष शेतकऱ्याला गाजर दाखवते आणि एक तोंडाला काळ फसवते. काय म्हणणं आहे तुमचं? काय शेतकऱ्याचा अवयोग घ्या? आता माझ्याकडे तर कर्ज भरायला पैसे नाहीत, म्हणून मी माझ्या शरीराचे लिव्हर, किडनी, डोळे हे विक्रीस काढलेले आहेत. आता किडनीचा 1 लाख रुपये, लिव्हरचे 75,000 रुपये आणि डोळ्याचे 30,000 रुपये मी भाव असा ठेवलेला आहे. जो कोण घेण्याचा इच्छुक असेल त्यांनी मला संपर्क करावा. का वही विकण्याची वेळ आली तुमच्या? कर्जबाजारी झालेलो आहे. त्या कर्ज भरण्यास आम्ही सक्षम नव्हतो, त्यामुळे मी अवैध विक्रीस काढलेले आहे.